मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे, चहा वगैरे झाला आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची. तर आज मला बनवायची मेथीची भाजी. हे बघा, आमची घरची मेथीची भाजी, एक मस्तपैकी कोरडी मेथीची भाजी बनवायची. नाशिकच्या मेथीची भाजीपेक्षा कोरडी भाजी जास्त आवडते आणि त्यातल्या त्यात माझ्या मम्मीच्या हातची तर जास्तच आवडते, कारण आम्हाला डब्याला असायचीच कोरडी भाजी. तर इतकी आवडायची मला ती भाजी. मेथीची भाजी असल्यावर माझा डबा कधीच तसा येत नव्हता, कायम डबा संपून यायचा. आणि चला आता मस्त स्वयंपाक बनवून घेते. आणि आज थंडी पण नाही एवढी, बाहेर खूप आभाळ आलेलं आहे, ऊन पण नाही पडत आहे. आत्ता पडलं होतं पण लगेच गेलं. हे बघा, तुम्हाला दाखवते. सूर्य थोडासाच वरती येतो परत जातो, थोडासा येतो परत जातो. हे बघा, आला 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 आला. थंडी पण नाही वाटत एवढी, तर काबाळ येते. सो चला आज काय काय होतं दिवसभरात बघूयात. आमचे हे काय करत आहे बघू. आमच्या यांचं चालू आहे रील बघण्याचं काम. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आय डोंट नो, आम्हालाच कळत नाही मला जांभळे काय आहे. अहो तुम्ही ना मुद्दाम करते. मुद्दाम कसं काय कोणी जांभळे देऊ शकतं? इथून पुढे ठरवायचं, किती आली ना जांभळी तरी दाबायची. दाबली पाहिजे. शाळेत नाही का असं सर एकदम पुढं असल्यावर कसं जांभळी दाबून घेतो माणूस, तसं करायचं. शाळेत पण आपण रिबेल किड होतो ना. हो, बिनलाजवानी पहिल्या बेंचवर बसून जांभळ्या शिंका शाळेत बी डॅम्बिस होतो ना आपण, डॅम्बिस कार्ट. काय फरक पडत नव्हता आपल्याला. एटिकेट्स, मॅनर्स, बिनर्स सगळे खिशात होते. नाही, मी तसली नव्हती, मी जरा सिन्सिअर मुलींमधली होती. तुला माहिती आहे का एक किस्सा लागतो. आमच्या कॉलेजला नाही का टाय आणि इन करेल आणि स्लीव्ज आणणं कंपल्सरी. एक मिनिट, मी दूध किती वर ठेवले पाहून येते. तू जर गेला ना अवघड होईल. म्हणजे अवघड काही नाही. आज ऑलरेडी आम्हाला आज आम्हाला 1.5 लिटर दूध आणायचं होतं, तर सोनांनी 1 लिटर ठेवलं होतं, मग आम्हाला 1 आणावं लागलं. त्यामुळे आज दूध पण कमी. उगाच तू गेलं तर अजून कमी होईल. बोला काय काय. माझ्या स्टोरीला तू चिल्लर किंमत दिली त्याच्याबद्दल मला नाही सांगायची. चिल्लर किंमत नाही, दूध इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, दूध इम्पॉर्टंट होतं. पाहुणे आले तर कोरा चहा करावं लागेल. आता काय बोला ना, काय सांगत होती सांगा नाही. पटकन. आता गेला मूड, गेला टायमिंग गेला. तर टाय वगैरे कंपल्सरी होतं. तर दररोज टाय कॉलेजला गेलं का टाय काढून ठेवायचा, स्लीव्ज वर करून इन बिन काढून रट्टे द्यायला पाहिजे होते मग तुम्हाला. एकदा तर प्रिन्सिपलनी जिन्यामध्ये पाहिलं, वर येत होतो. प्रिन्सिपलनी स्वतः हाताशी खाली केलं, कुंडी लावून दिली, टाय खिशातून काढला, असं घालून दिला आणि पुढे जाऊन मी परत काढतो. लय हाणायला पाहिजे होतं तुम्हाला. एकदम मॅनर्स लय स्टुडंट होते तुम्ही. तुम्हाला काही कळतं का? मी तशी नव्हती बाबा. रिबेल किड होतं, रिबेल किड. मी तुम्हाला सांगू का, माझा किस्सा सांगते. कॉलेज म्हणजे ना, आमच्या कॉलेजला ब्लॅक शूज कंपल्सरी होते. म्हणजे गर्ल्स बॉयज सगळ्यांना, कोणते का असं ना, स्पोर्ट शूज असो कोणते असो, फक्त ब्लॅक पाहिजे. आणि म्हणजे हे काय मला माहीत नव्हतं, पण मी ब्लॅकच घेतलेली होती. आणि एक दिवस असंच रूल आला, जागा झाला प्रिन्सिपलचा रूल, आणि सगळ्यांना गेटवरच अडवलं, ज्याचे ब्लॅक शूज त्यांनाच मध्ये यायचं. मग काय, क्लासमध्ये, आमच्या क्लासमध्ये जवळजवळ 120 का काय मुलं होते, मुलं मुली. त्याच्यापैकी फक्त आम्ही 4-5 जणच होतो जे की क्लासमध्ये होते, बाकी सगळे बाहेर होते. म्हणजे FY TY मधले फक्त. टीचिंग क्वालिटी भंगार, शाळेची बिल्डिंग भंगार, ग्राउंड भंगार, खेळायला वस्तू नाही, काहीच नाही ध्यानावर. लोकांनी नीट पाहिजे, पोरांनी सगळे रूल फॉलो करायचे, कटिंग व्यवस्थित पाहिजे. अरे भाई, तू बाकीच्या गोष्टी नीट करा. असं वाटायचं मला तेव्हा. आमचं कॉलेज एक प्रोफेशनल आहे, त्यामुळे आम्ही प्रोफेशनल राहायला काही हरकत नव्हती. त्यांचे नियम त्यांच्यासाठी बरोबर होते. तुम्हाला काय वाटतं? मला अजून पण वाटतं. नाही, तुम्हाला काय वाटतं आमच्या कॉलेजबद्दल?
जे की आम्ही एवढं सिन्सिअरली राहिलो ते चांगलं होतं. तुमचं कॉलेज नव्हतं, शाळा होती. शाळा होती ती आम्हाला पण माहिती जरा जास्त स्ट्रिक्ट होती. आमच्यासारख्या सिन्सिअरला ते एवढं काही नव्हतं. सिन्सिअर चला कॉलेजवर शाळेवर चर्चा करून काही उपयोग नाही. गेले 3 दिवस राहिले ते आठवणी एवढंच आहे फक्त. आता भाजीवर फोकस करते. आणि हो, हे जर भांडं कोणाला घ्यायचं असेल याला अगॅरो कॅसरोल म्हणतात. म्हणजे याचं नाव आहे अगॅरो ब्रँडचं आहे ते आणि त्याला कॅसरोल असं म्हणतात. हे काय पेड प्रमोशन वगैरे काही नाही, जेन्युइन रिव्ह्यू सांगते. कारण मी यूज करते मागच्या 5-6 महिन्यांपासून. भाजी किती फुल गॅस असो काही असो डागत नाही अजिबात. सपोज आपलं थोडंसं इकडं तिकडं लक्ष जातं, काहीतरी काम निघतं, अजिबात भाजी डागत नाही आणि त्याला पण काही चिटकत नाही, काही नाही. एकदम मस्त आहे. ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांना माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये हे टॅग केलेलं असतं. ज्याला घ्यायचं असेल तिथं लिंकवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. कारण बेस्ट हे भांडं मला तरी वाटतं भाज्यांसाठी. बघा तुम्हाला घ्यायचं की नाही, पण जेन्युइन रिव्ह्यू सांगते. हे काय पेड प्रमोशन वगैरे नाही. म्हणजे कुटुंबाकाची औषध पेटी घातलंय बघ. लई छान दिसतोय. लाईट कपड्यांमध्ये भारी दिसतो. लई कुट दिसती. रात्री ते स्वेटर काढून त्याला हा ड्रेस घातला आम्ही. हा का? कानाच्या आजीची मान दुखत होती तर काना गेलाय आजीची खबर घ्यायला आणि मी मागून बिस्किटचा पुडा घेऊन चालले. आजीला बिस्किटचा पुडा घेऊन आला. दादू आजीला म्हणा काळजी घे, आता म्हातारी झाली तू. धर आजीला बिस्किटचा पुडा दे बरं. तू खबरीला आला ना असा बिस्किटचा पुडा द्यायचा असतो बरं का, पार्लेजीचाच. त्याला वाढती लागली का? आजी सोबत केलं तो. ए कुटू आल्या आल्या कोपऱ्यात बसले आणि लगेच सुरू केलं. थेट आणि कधी सकाळी 11 वाजता आणि आले कधी 4 वाजता. भूक लागली. पहा कशी वड्यावर तुटून पडले. मी पोळ्या करते, एक पोळी करापली, दुधा संगे वरापली, दूध झाले काढू, दादूला आले राग, दादू गे झोपली, दादूला आणली कंटोपली. मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आज मी वेणी घातली आहे कारण खूप गुंता होतो केसांमध्ये. म्हटलं मस्त वेणी घालू. आणि आज आम्हाला स्वयंपाक पण एवढं काही करायचं नाही. आत्ताच सगळ्यांनी पाववडे खाल्ले त्यामुळे कोणालाच एवढी भूक नाही. तर आम्ही फक्त डाळ भात बनवणार आहे. आणि आमचा कानूली इथे झोपलेला आहे. तर आता आम्हाला काहीच काम नाही राहिलं. हो हॅशटॅग कानूली. तुम्ही काय करताय, काय गणगण चालू आहे? कानाबा मस्त आरती करू राहिला आज आजी बाबांसोबत. सगळे जे आहो ते ना म्हशीचं तूप आहे, म्हशीचं. त्यांना मला फक्त डाळ भात खायचा. हा तो मग फक्त छान स्वयंपाक बनवायच्या आधी सांगून घेतलं बनवू नका बरं. हे लय माय मागं लागले यांचा बेतपाव. त्याला पान ते पोरग सुद्धा म्हणत नाही मम्मी स्वयंपाक करू नका म्हणजे मला अजिबात एक घासाची भूक नाही म्हणले ते दादू. म्हणले होते ना. खरं बोल. हा तू बी ऐकलं होतं. हा म्हणजे आता जाऊ दे थोडासा भात घ्या माहिती. आमचे साहेब आत्ताच झोपले होते 15 मिनिटापूर्वी. झाली पण त्यांची झोप. म्हणजे असं पाहिजे पोरग. एवढा वेळ काय करायचं झोपून काय रे दादू, है ना? केव्हा झोपायचं का?
सीखने चाहिए हम लोग, मैंने इतनी मेहनत की है। गेमर पायल अभी स्ट्रीमिंग कर रहे हैं और उनका बेबी इथं खेळत आहे. स्ट्रीमर अल्ट्रा प्रो मॅक्स आहे म्हणा मी, त्याच्यामुळे मी इथे ते सगळे नूब तिकडे खेळत आहे म्हणा. हे एक नूब दादू, हे एक नूब. मम्मी पप्पा गेम खेळते आणि कानोली त्यांना आवाज येतोय. अरे मला पण खेळायचंय ना. भाई काना बोल रहा है मुझे खेलना है. बापाने खेळलं. हा पा तिकडेच बघतोय. नाही दादू तुला नाही खेळायचं बरं का, तू मोठा झाला की मग हा? सध्या पप्पा शिकू दे. पप्पा कुटू ए कुटू तुला नाही नेलं. पायल वहिनी मस्त खेळताय.